नमस्कार सख्यांनो, आज बनवत आहोत आपण अंडा पाव। तर बघितलं ना, तोंडाला पाणी सुटलं ना, मग रेसिपी बघायची ना। चला तर मग बघूयात रेसिपी। इथे घेतलेले आहेत मी अंडे, पाव, बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीर, इथे बारीक चिरलेला कांदा आणि 2 मिरची टेस्टसाठी, टोमॅटो, हळद, मीठ आणि चटणी। चला तर मी आता इथे अंडे फोडून घेत आहे। हा अंडा पाव म्हणूनच अंडा पाव खायचा नाही, तुम्ही चपातीसोबत किंवा ब्रेडसोबत सुद्धा खाऊ शकता नाश्त्याला, किंवा तुम्ही असं प्रवासातही हे नेऊ शकता, तुम्ही घेऊन जाऊ शकता। त्यामध्ये टाकत आहे मी कांदा आणि मिरची। मिरची असं टाकलेली आहे की त्याचं जे फ्लेवर असतो ते मस्त लागतो तो अंडा पावमध्ये, मिरची दाताखाली आली तर। टोमॅटो घेतलेले आहे, नंतर मी टाकत आहे चटणी, मीठ आणि हळद, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। आता हे आपण चांगलं फेटून घ्यायचं, छान एकजीव करून घ्यायचं। मीठ लवकर विरघळत जात नाही म्हणून त्याला जास्त चांगलं फेटून घ्यायचं। पॅनमध्ये मी टाकलेलं आहे तेल तापेपर्यंत मी ते पाव चिरून घेते। तुम्ही पाहू शकता किती सुरेख दिसते। तुम्ही अशी सुद्धा पोळी नुसती चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता, पण आपल्याला रेसिपी बनवायची आहे अंडा पावाची, म्हणून मी अंडा पाव बनवत आहे। यावर तुम्ही ब्रेड स्लाइस किंवा चपाती हे पण टाकू शकता, पण चपाती भाजलेली पाहिजे, कच्ची नाही। हे पाहू शकता आपण। त्याच्यावर आता मी पाव टाकून घेत आहे। असे पाव टाकायचा, मधून चिरून असं दुमडून घ्यायचं। असं हे दुमडून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये एकच नंबर हा टेस्टी लागतो अंडा पाव। हे बघा, आपला अंडा पाव आता तयार होत आहे। किती मस्त लागते बघा। मला तर खूप आवडतो अंडा पाव। अंड्याची पोळी म्हणजे माय फेवरेट, खूपच छान। हे आता आपण कांद्यासोबत किंवा तळलेली मिरची आणि टोमॅटो सॉससोबत सुद्धा आपण खाऊ शकतो। तर कशी वाटली रेसिपी? तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।